श्री स्वामी समर्थ. फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन केलं जातं म्हणजे होलिका पेटवली जाते आणि दुसऱ्या दिवशी होळी हा सण साजरा केला जातो म्हणजे या दिवशी धुलीवंदन साजरं केलं जातं. यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 24 मार्च रोजी सकाळी 9:54 सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 मार्च रोजी दुपारी 12:29 संपेल. होलिका दहन हे 24 मार्चला करण्यात येईल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त हा 11:13 ते 12:27 आहे. तर रात्रीच्या 11:13 ते 12:27 या एकूण 1 तास 14 वेळामध्ये तुम्ही होलिका दहन करू शकता. या दिवशी होळी पेटवण्यात येते आणि होळीमध्ये बऱ्याचशा वस्तू अर्पण केल्या जातात. होळीच्या दिवशी केलेल्या उपायांमुळे व्यक्तीच्या जीवनातील समस्या सुटतात. तुमच्याही कौटुंबिक जीवनात काही अडचणी असतील तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण आहे, अत्यंत उपयोगी ठरणार आहे. कारण की होळीच्या दिवशी केलेले हे खूप प्रभावी ठरतात आणि या उपायाने जीवनातील संकटे दूर होतात. तर आज आपण या व्हिडिओतून होळीच्या दिवशी आपण होळीमध्ये अशी काही वस्तू अर्पण करायची आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सगळ्या अडीअडचणी दूर होतील, आपली अडलेली कामे पूर्ण होतील, व्यवसायामध्ये प्रगती होईल, नोकरीमध्ये बढती मिळेल, त्यासोबतच पैशाची आर्थिक समस्या देखील पूर्णपणे सुटणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार स्वतःला देव मानणाऱ्या हिरण्यकशिपूने होळीच्या दिवशी भक्त प्रल्हादाला जाळून मारण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने आपली बहीण होलिकेला ही जबाबदारी देत तिच्या स्वाधीन आपला मुलगा म्हणजे भक्त प्रल्हाद हा केला. परंतु देवाची कृपा लाभलेल्या भक्त प्रल्हादाला काही न होता स्वतः होलिकेचं दहन झालं, तिचा अंत झाला. तेव्हापासून फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन करण्याची परंपरा सुरू झाली. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. वाईटावर चांगल्या विचारांचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकेला अर्पण करताना आपण पाहतो. कारण की याचं कारण असं आहे की व्यक्तीच्या आयुष्यात आलेली आर्थिक नकारात्मकता, काहीही आणि कितीही केलं तरीही पैसा या व्यक्तींना कायम पाठ दाखवतो. त्यामुळेच होलिका दहनाच्या वेळेस काही उपाय शास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये समृद्धी नांदू लागते. तर हे उपाय कोणते आहेत? तर लक्ष्मी प्रसन्न व्हावी म्हणून होलिका दहनाच्या वेळेस आपण काय करावं जेणेकरून आपल्या घरामध्ये कितीही कष्ट करून पैसा टिकत नसेल किंवा आलेला पैसा हा अनेक मार्गाने बाहेर जात असेल, घरामध्ये आर्थिक स्थिरता नसेल तर काही उपाय आपल्याला करायला हवे. आपले एखादे काम भरपूर दिवस रखडलेले असेल, कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा एखादं बिघडलेलं काम पूर्ण होत नसेल तर अशा लोकांनी होलिका दहनाच्या वेळेस एक सुक्या खोबऱ्याची वाटी घ्यावी. त्या वाटीमध्ये थोडासा गूळ भरावा, त्यानंतर थोडीशी अळशी भरावी आणि होलिकेची पूजा केल्यानंतर होलिका दहनाच्या वेळेस अग्नेला ही खोबऱ्याची वाटी अर्पण करावी. या उपायाने बिघडलेली कामं सुद्धा पुन्हा पूर्ण होण्यास सुरुवात होईल आणि तुमची सगळी कामे हे पूर्णत्वास जातील. तुमच्या घरामध्ये आर्थिक समस्या असतील, घरामध्ये येणारा पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा पैसा अनेक मार्गाने बाहेर जात असेल, घरामध्ये पैशाची सतत कमतरता जाणवत असेल तर आर्थिक संकटातून सुटका होण्यासाठी आपण होलिका दहनाच्या दिवशी होलिकाच्या अग्नीमध्ये एक ऊसाला आपण अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर अर्पण करून लगेचच तो ऊस बाहेर काढायचा आहे. त्यानंतर घराच्या नैऋत्य दिशेला हा ऊस आपल्याला उभा करायचा आहे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती ही मजबूत होईल. तर बऱ्याच जणांच्या व्यवसायामध्ये अनेक अडथळे येतात किंवा व्यवसाय हा ठप्प पडतो, व्यवसायामध्ये प्रगती होत नाही. तर अशा लोकांनी होलिका दहनाच्या वेळेस गव्हाच्या 3 लोंब्या आणि जवसाच्या 6 लोंब्या घेऊन या अग्नीत थोड्याशा जाळाव्या. यानंतर अर्ध्या लांबीच्या लोंब्या लाल रंगाच्या कपड्यात गुंडाळायच्या आणि आपल्या कामाच्या ठिकाणी बांधायच्या. असे केल्यानंतर ही तुमच्या व्यवसायात येणारे अनेक अडथळे दूर होतील आणि व्यवसायाची अत्यंत प्रगती होईल.
तुमच्या घरातील एखादं लहान मूल असो किंवा घरातील एखादी व्यक्ती असो जी वर्षभर सतत आजारी पडत असेल तर त्यांचं आरोग्य चांगले राहावे म्हणून तुम्ही होलिका दहनाच्या दिवशी 10 कडुलिंबाची पाने, 6 लवंगा यामध्ये थोडासा कापूर घालून 5 किंवा 7 वेळा आपल्यावरून, जी व्यक्ती आजारी आहे, सतत आजारी असते, त्या व्यक्तीवरून उतरवा आणि त्यानंतर अग्नीमध्ये, होलिका दहनानंतर होलीच्या अग्नीमध्ये टाका. असं केल्याने देखील त्यांचे आरोग्य हे चांगले राहील आणि ते सतत आजारी पडायचे कमी होतील. यासाठी हा उपाय तुम्ही नक्कीच करून पाहू शकता. जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद मिळवण्यासाठी होलिका दहनाच्या वेळेस जव किंवा तांदळाचं काही धान्य अग्नीमध्ये अर्पण करावे. या उपायाने माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावरती राहील. तर हे काही उपाय आहेत जे तुम्ही होलिका दहनाच्या वेळेस नक्की करून पहा. तुमच्या आयुष्यातील अडीअडचणी दूर होऊन माता लक्ष्मीचा घरामध्ये अखंड वास राहील. घरामध्ये आर्थिक समस्या कधीही भासणार नाही. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.